आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेले सर्व क्रिकेट प्रेमी आणि सर्व खेळाडू, आज खरं तर या पावणाई रवळनाथ मैदानावर कळताना खूप अभिमान वाटतो की आपल्या गावात हे मैदान आहे. जर तुम्ही मालवण सारख्या ठिकाणी गेला 2-2 लाखाच्या स्पर्धा होतात, पण या स्पर्धा होत असताना मैदान काय असतं, इथं तर सी आकाराचं आहे, पण बाकी ठिकाणी 2 लाखाच्या स्पर्धा या सुद्धा साधारण सीट डी टाईप पण एवढं भरत नाही. तर हे मैदान आज आपल्या वेर्ले गावात आहे, याचा आपण सर्वांना खेळाडूंना आणि जे ह्या मैदानासाठी होताना जे राबले आहेत त्या सर्वांचं सर्वप्रथम आभार. आणि असं कार्य आपल्या हातून घडत राहायचं आहे. तर आता जवळजवळ दरवर्षी आपण खर्च करतो, पण लक्षात घ्या की आपण एक 500 रुपये प्रत्येक जणांनी जरी दरवर्षी ह्या मैदानासाठी वापरले तरी काय त्यात वावगं नाहीये. आणि हे आपल्यासाठी आपली मुलं घडणार, त्याचबरोबर आमच्यासारखी वयस्कर खेळाडू आहेत त्यांना पण त्याचा फायदा होतोय. नाहीतर आपल्यात आमका खेळताना जरा थोडासा खूप कठीण झाला असता, तर आमका पण इथे खेळात भेटता, ह्या पण आमका मोठी गोष्ट झालेली आहे. त्यामुळे ग्राउंड करताना ज्यांनी हात लावलं त्यांचं पुन्हा एकदा आभार. या ठिकाणी या स्पर्धा पार पडल्या चांगल्या प्रकारे. आम्ही गाव मर्यादितच्या स्पर्धा होतात त्या खूप चांगल्या होतात. आता काही लोकांचं म्हणणं आहे की वेरलेत आयकॉन घेत नाही किंवा बाहेरचे प्लेअर घेत नाहीत, पण आयकॉन जे प्लेअर आहेत ते सर्वच काय असं नाही की ते आपल्यालाच पेरेल. हळूहळू आपण करूया, होईल 1-2 वर्षात 100% आयकॉन प्लेअर घेऊन आपले प्लेअर खेळतील आणि आपली गावची टीम पण 100% गावाच्या बाहेर जाऊन खेळेल आणि आपलं यश निर्माण करेल. या स्पर्धेत तळेवाडी मित्रमंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये विजेता संघ गावठणवाडी संघ, उपविजेता तळेवाडी, तसेच तृतीय क्रमांक विजेता संघ फौजदारवाडी, सर्व सहभागी संघ आणि प्रेक्षक वर्गांचे या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल तळेवाडी मित्रमंडळाचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.